शास्त्रज्ञ बनायचं स्वप्न आहे का? आणि तेही भारतातल्या सगळ्यात सर्वोत्तम संस्थेतून? तर मग हा आढावा खास आहे. आज आपण बघणार आहोत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR, तिथे कसं जायचं, काय करायचं याबद्दल सगळं काही. चला तर मग सुरू करूया. अच्छा, तर हे TIFR नक्की आहे तरी काय? बघा, ही फक्त एक संस्था नाहीये, हा तर एक वारसा आहे, एक लेगेसी आहे. महान शास्त्रज्ञ आपले डॉक्टर होमी भाभा ह्यांनी याची स्थापना केली होती. आणि हे थेट डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा विभागाच्या खाली येतं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्युअर सायन्समध्ये रिसर्च करण्यासाठी भारतातलं हे टॉपचं ठिकाण आहे. आणि असं नाही की इथे फक्त एकाच विषयावर काम चालतं. नाही, याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी त्यांचे कॅम्पसेस आहेत. आणि तिथे फिजिक्स, मॅथ्स, कॉम्प्युटर सायन्स, बायोलॉजी इतकंच काय, खगोलशास्त्रासारख्या विषयांवर वर्ल्ड क्लास रिसर्च चालतो. बरं, सगळं ऐकून छान वाटतंय, पण आता येतोय तो खरा प्रश्न जो अनेकांच्या डोक्यात असेल. समजा 12वी झाली तर काय थेट टिफरमध्ये ॲडमिशन घेता येते का? आणि याचं सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे नाही. बघा, TFRमध्ये ना BSc किंवा BTech सारखे अंडरग्रॅज्युएट कोर्सेस नसतात. त्यामुळे 12वी पास झाल्यावर लगेचच तिथे प्रवेश मिळणं शक्य नाही. पण थांबा, लगेच निराश व्हायचं कारण नाही. अहो, गोष्ट इथे संपत नाही. TIFRची दारं पूर्णपणे बंद झालेली नाहीत. ती उघडण्याचे दुसरे खूप भारी मार्ग आहेत आणि तेच आपण आता पुढे बघणार आहोत. चला तर मग बघूया ते नक्की कोणते मार्ग आहेत ज्यातून ग्रॅज्युएशन करत असतानाच TIFRच्या जगात एंट्री करता येते. हा बघा, पहिला आणि सगळ्यात लवकरचा मार्ग तो म्हणजे समर रिसर्च प्रोग्रॅम. दरवर्षी मे ते जुलै महिन्यात हा प्रोग्रॅम असतो आणि यासाठी ग्रॅज्युएशन करत असतानाच अप्लाय करता येतं. विचार करा, प्रत्यक्ष संशोधनाचा, रिअल वर्ल्ड रिसर्चचा अनुभव मिळवण्यासाठी ही किती जबरदस्त संधी आहे. बरं, इंटर्नशिप झाली, पण पुढे काय? आता बघा, डिग्री पूर्ण झाल्यावर 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे इंटिग्रेटेड MSc प्लस PhD प्रोग्रॅम. हा साधारणपणे 6 वर्षांचा असतो. दुसरा मार्ग म्हणजे जर मास्टर्स डिग्री झाली असेल तर डिरेक्ट PhDसाठी अप्लाय करता येतं. पण एक गोष्ट डोक्यात फिट ठेवा, डिरेक्ट PhDची ॲडमिशन प्रचंड कॉम्पिटिटिव्ह असते. आता या मेन कोर्सेस व्यतिरिक्त पण काही मार्ग आहेत. इथे थोडं प्रोॲक्टिव्ह राहावं लागतं. म्हणजे तिथल्या प्रोफेसर्सना सरळ ईमेल करायचा आणि विचारायचं की काही रिसर्च प्रोजेक्टमध्ये इंटर्नशिप मिळू शकते का. हा एक मार्ग झाला. आणि दुसरा म्हणजे डिग्री झाल्यावर सायंटिफिक असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन अशा टेक्निकल जॉब्ससाठी पण अर्ज करता येतो. ठीक आहे, समजा एवढी सगळी मेहनत घेऊन टिफरमध्ये प्रवेश मिळाला, पण त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्याचा शेवट गोड आहे का? चला आता बघूया की टिफरमधून बाहेर पडल्यावर करिअरच्या कोणत्या संधी समोर उभे राहतात, म्हणजे बक्षीस काय मिळतं ते. आणि या संधी काही लहान सहान नाहीत. बघा, टिफरमधून शिक्षण पूर्ण झाल्यावर अक्षरशः संधींचे एक जगच खुलं होतं. इस्रो, DRDO, बार्क यांसारख्या आपल्या देशातल्या टॉपच्या संस्था किंवा अगदी नासा आणि CERN सारख्या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करता येतं. एवढंच नाही तर मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रोफेसर होता येतं किंवा मग इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर डेटा सायंटिस्ट, AI/ML इंजिनियर सारख्या हाय डिमांड भूमिका वाट बघत आहेत. ओके, तर आतापर्यंत आपण सगळी माहिती घेतली. आता या सगळ्याला एकत्र करून एक सोपा 5 स्टेप्सचा रोडमॅप बनवूया. टिफरपर्यंत पोहोचण्याचा एक क्लिअर कट प्लॅन. तर हा आहे मिशन टिफरचा ब्ल्यूप्रिंट. स्टेप 1, BSc किंवा BTechमध्ये एकदम टॉपची कामगिरी करायची. स्टेप 2, आपल्या विषयाचे जे बेसिक्स आहेत ना ते अगदी पक्के करायचे. स्टेप 3, टिफर, IISc किंवा IIT सारख्या ठिकाणी इंटर्नशिप करून प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा. स्टेप 4, टिफर GS, गेट किंवा जेस्ट यांसारख्या एंट्रन्स एक्झाम्स क्रॅक करायच्या. आणि शेवटची स्टेप 5, टिफरमध्ये इंटिग्रेटेड किंवा डायरेक्ट PhD प्रोग्राममध्ये ॲडमिशन मिळवायची. तर मग या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं? 1. टिफर ही प्युअर रिसर्चसाठी भारतातली नंबर 1 संस्था आहे. 2. 12वी नंतर डायरेक्ट ॲडमिशन नाही. 3. इंटर्नशिप आणि PhD प्रोग्राम्स हेच आत जाण्याचे मुख्य मार्ग आहेत. आणि 4. शास्त्रज्ञ म्हणून करिअर सुरू करण्यासाठी हे एक परफेक्ट लॉन्चपॅड आहे. टिफर हे देशाच्या पुढच्या पिढीचे शास्त्रज्ञ घडवण्याचं काम करतंय. आता प्रश्न हा आहे की त्या पुढच्या पिढीचा भाग व्हायचाय का, हा मार्ग निवडायचाय का, याचा विचार नक्की करा.